नमस्कार. ॲज अ आय स्पेशलिस्ट एक कॉमन प्रश्न आम्हाला विचारला जातो की डोळ्यामध्ये हर्बल किंवा आयुर्वेदिक ड्रॉप टाकणं योग्य आहे का? तर उत्तर आहे नाही. बऱ्याच वेळा हे जे सो कॉल्ड हर्बल आणि आयुर्वेदिक ड्रॉप्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते बऱ्याच वेळा तपासणी न करता मार्केटमध्ये येतात. कुठलंही FDA अप्रूव्हल ह्यांना नसतं आणि म्हणूनच हे असे सगळे जे ड्रॉप्स आहेत ते केवळ आणि केवळ भारतासारख्या देशामध्येच अवेलेबल आहेत. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते कुठेही अवेलेबल नाही आहे, कारण याच्यावर कुठल्याही प्रकारची टेस्टिंग केली जात नाहीत. त्यासोबतच या ड्रॉप्सवर कधीही कुठलीही एक्सपायरी नसते आणि म्हणूनच पेशंट कितीतरी महिनोन्महिने हे वापरत असतात आणि यामुळे गंभीर डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यासोबतच या ड्रॉप्समध्ये काही खोटे क्लेम केले जातात, ते म्हणजे मोतीबिंदू रिव्हर्सल होऊ शकतो किंवा मोठे नंबर रिव्हर्ट बॅक होऊ शकतात. तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुळात मोतीबिंदू हा एजिंग चा एक भाग आहे. सो कुठल्याही ड्रॉपने तो रिव्हर्सल होणं शक्यच नाही आहे. त्यासोबतच ज्यांना मोठे नंबर असतात मायनसचे, ह्याचं मुळात कारण आहे की डोळ्याचं जे बाहुली आहे ती या लोकांची आयबॉलची लेंथ ही मोठी असते. सो असा कुठलाही ड्रॉप नाही आहे ज्यामुळे आयबॉलची लेंथ ही पूर्ववत आणि नॉर्मल होऊ शकते ऑपरेशनशिवाय. सो अशा कुठल्याही भुलींना बळी न पडता या सगळ्या गोष्टींवरती एक मात्र नक्की आहे की आता रिसेंटली पतंजलीचा ड्रॉपसुद्धा बॅन झाला आहे. तो तुम्ही समजू शकतात की हे सगळे जे क्लेम केले जातात ते पूर्णपणे चुकीचे. आणि अर्थात आणखी एक नक्की सल्ला देईल, गुलाबजल किंवा मध ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या डोळ्यात न टाकता फक्त तुमच्या नेत्ररोग तज्ज्ञांनी दिलेले ड्रॉप्स, आय ड्रॉप्स तुम्ही नक्की वापरू शकतात. ओव्हर काउंटर ड्रॉप्स आणि सेल्फ मेडिकेशन नक्की टाळलं पाहिजे. धन्यवाद.